केली की अभिमान वाटावा अशी ती रायगडावरून गाजवलेली आहे. तेव्हा शंभूराजांचं स्मारक हे त्या रायगडावर झालं पाहिजे. या पद्धतीनं आपण त्याचा दरबार वाड्यासमोर बाजीरावांचा पुतळा उभा करत असताना त्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या दोन्ही बाजूला शेणकुटं थापतात तसं मल्हारराव होळकर आणि माजी शिंदे यांचे मुखडे छापलेले आहेत. खरं लढाईचं क्रेडिट कोणी घेतलं तर पेशव्याने घेतलं. खरा इतिहास पुढे आणायला पाहिजे. त्याची सुरुवात करायची झाली तर महाराष्ट्राचा इतिहास हा जातीविहीन समाजाचा, लिंगभेदाच्या खुणा नसलेल्या समाजाचा, वर्गभेद नसलेल्या समाजाचा असा इतिहास आहे की ज्याचा संबंध महाराष्ट्रातल्या विठ्ठलाच्या वारीशी आहे. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची सुरुवात ही आज जी विठोबाची वारी समजली जाते त्या वारीच्यासाठी म्हणून जे लोक आज जातात, ज्या भागातून जातात ते लोक हे खऱ्या अर्थानं एका भागातून दुसऱ्या भागाकडे जात होते. जिथं अतिपाऊस पडत होता अशा भागातून, जिथं शेती करणं शक्य नव्हतं अशा भागातून, शेतीचा शोध लागलेला नव्हता अशा परिस्थितीमध्ये हे लोक कमी पावसाच्या प्रदेशात जात होते आणि पुन्हा पावसाळा कमी झाला की जास्त पावसाच्या प्रदेशात परत येत होते. यातूनच पंढरपूरची वारी ही सुरू झाली आणि म्हणूनच आषाढी आणि कार्तिकी हे मुख्य त्याचे जे दोन भाग आहेत हे त्याचं निदर्शक आहेत. याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. आणि आजही आपण पाहिलं तरी पंढरपूरच्या संपूर्ण संस्कृतीमध्ये, पंढरपूरच्या वारीच्या संस्कृतीमध्ये आपल्याला जातीभेद आणि स्त्री पुरुष भेद यांच्या बाबतीमध्ये जेवढं कमी भेद असतील तेवढे भेदाने समतेच्या पद्धतीनं जाणारे लोक आपल्याला दिसतात. आणि म्हणून सगळे संत जे आहेत, संत तुकोबाराय आहेत, संत नामदेव आहेत, संत गोरा कुंभार आहेत, संत चोखामेळा आहेत, त्याचबरोबर स्त्री संत आहेत, जनाबाई आहेत, त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की कानोपात्रा आहेत, सोयराबाई आहेत. या सगळ्या ज्या संत स्त्रिया आहेत या संत स्त्री आणि पुरुष यांनी या सगळ्या महाराष्ट्राच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये मोठा योगदान केलेलं आहे. आणि आजही पंढरपूरची जी काही वारी आहे, पंढरपूरच्या दिंड्या आहेत ह्या वाखरीलाच जाऊन थांबतात. कारण वाखरी हाच ठिया होता की जिथून लोक, तिथे गेलेले लोक हे आपली जनावरं घेऊन, आपल्या मेंढ्या घेऊन, शेळ्या घेऊन त्या भागामध्ये पसरत होती आणि जातीला वगैरे कसला थारा नव्हता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी महाराष्ट्राची संस्कृती घडली त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय आपल्याला झालेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय हा एका अर्थानं संत तुकाराम महाराजांच्या समांतर असा उदय आहे. आणि तुकाराम महाराज आणखीन छत्रपती शिवाजी महाराज यांचा संवाद होता आणि त्यामुळे त्यांच्यामधली जी मैत्री होती, एक गुरु शिष्याचं नातं होतं. यातून आपल्याला दिसतं की हा जो जात धर्म यातायाती धर्म नाही विष्णुदासा अशा तऱ्हेचा अभंगामध्ये उल्लेख येतो. त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की जातीभेद, धर्मभेद आणि स्त्री पुरुष भेद, आणखीन गरीब आहे का श्रीमंत आहे हा भेद, हा आपण मानायचा नाही, असता कामा नये अशा तऱ्हेची भूमिका घेऊन फक्त वारीमध्ये नव्हे तर समाजामध्ये मग ते आणण्याच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी यातून उपदेश घेतला. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी सुरुवात केली ती सुरुवात खरं म्हणजे सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन केली. शिवाजी महाराजांचा आजोबा जे आहेत ते आजोबा हे वेरूळ गावामध्ये राहत होते. ते शेती करत होते आणि त्या शेती करणाऱ्या आजोबांचे ते नातू आहेत. आणि याचा अर्थ असा की बाकीचे सगळे शेतकरी जे महाराष्ट्रातले होते त्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या
सर्व जाती धर्माच्या लोकांच्या पद्धतीनंच जगणारे अशा तऱ्हेचे संस्कार हे त्यांच्यावर झालेले होते. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या राज्य करण्याचा कालखंड जर आपण बघितला तर शेतीचं संरक्षण कसं केलं पाहिजे, याचबरोबर जाती मानता कामा नयेत आणि स्त्रियांच्यावर अत्याचार होता कामा नयेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासाचा गाभा आहेत. आणि हाच गाभा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा गाभा राहिलेला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृतीची जडणघडण ही इसवी सन पूर्व म्हणजे पंढरपूरच्या वारीची सुरुवात ही इसवी सन पूर्व आहे. इसवी सन पूर्व 1300 वर्षाच्या दरम्यानची ती घटना आहे. म्हणजे हजारो वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास हा शिवाजी महाराजांच्या काळापर्यंतचा, संभाजी महाराजांच्या काळापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर पहिले राजे महाराष्ट्रातले आपण जर पाहिले तर सातवाहन आहेत. आणि हे सातवाहन आहेत ते बुद्ध विचार मानणारे आहेत. सातवाहन हे आदिवासी पद्धतीच्या जीवन जगणाऱ्या समाजातले टोळीतले जन्माला आलेले राजे आहेत. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे राज्य केलं ते राज्य हे समतेवर आधारलेल्या पद्धतीनं झालेलं दिसतं, भेदाभेद न मांडण्याच्या पद्धतीनं झालेलं दिसतं. आणि म्हणूनच बुद्ध धम्माचा प्रसार करण्याचा उपक्रम हा सातवाहन राजांनी आपल्याला घालून दिलेला दिसतो. त्यांच्या काळात लिहिलेलं मत्स्यकटिकसारखं नाटक हे आपल्याला दाखवतं की असं काही ही ब्राह्मणांची गल्ली, ही अमक्याची गल्ली, असं काही समाजामध्ये गावामध्ये गल्ल्या नव्हत्या हे पण दाखवतं. त्याचबरोबर ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहेत वगैरे असं मानणारा काही समाज नव्हता असं पण दाखवतं. जातीभेद नव्हते असं पण दाखवतं ते नाटक आपल्याला. त्यामुळं आपल्याला सातवाहन राजांचा सुरुवातीचा इतिहास, त्याच्या आधीचा हा पंढरपूरच्या वारीचा इतिहास आणि त्यानंतर संतांचा इतिहास आणि संतांच्या इतिहासानंतर शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला दिसतो. आणि या सगळ्या इतिहासामध्ये समता नावाची गोष्ट ही कायम आहे. स्त्री पुरुष भेद नसणं हे कायम आहे. आणि शोषणाच्या विरुद्ध संघर्ष करणं, अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष करणं हे कायम आहे. पर्यावरणाचं रक्षणाचं सुद्धा त्यामध्ये आहे. आणि या संस्कृतीला घेऊनच वाढ होत असताना त्यामध्ये छत्रपती थोरले शाहू महाराज येतात आणि त्यांच्या काळामध्ये मराठ्यांचा हा जो काही संपूर्ण बाणा आहे हा भारताच्या आजच्या बॉर्डरच्याही पलीकडे गेलेला आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात मोठं मराठ्यांचं जे साम्राज्य आहे हे आपल्याला सगळ्या आजच्या देशभर आणखीन पश्चिमेकडच्या बाजूला आजच्या सगळ्या इतर देश ज्या ठिकाणी आता त्यांची नावं झालेली आहेत तिथपर्यंत आपल्याला दिसतो. आणि मग हे झालं कसं, हे कोणी केलं, यात लढलं कोण, हे जर आपण पाहिलं तर ह्यात लढणारी जी लोक आहेत हे लढणारे लोक मगाशी आपण बोललो त्या पद्धतीनं कष्ट करून जगणारे लोक आहेत. त्यांच्या जातीचं नाव काय आहे याचं महत्त्वाचं त्यांनी कधी मानलं नाही. आणि कष्ट करून जगणाऱ्या लोकांनी हे सगळं उभं केलेलं आपल्याला दिसतं. त्या इतिहासामध्ये आपल्याला मल्हारराव होळकर दिसतात, ते धनगर समाजातले आहेत. त्या इतिहासामध्ये आपल्याला महाजी शिंदे दिसतात, ते मराठा समाजामधले आहेत. त्या इतिहासामध्ये आपल्याला कळंबीचे इनामदार दिसतात, ते तत्कालीन महार समाजातले आहेत. अशा पद्धतीनं संपूर्ण माच्या ज्या होत्या गडांच्या यामध्ये मातंग समाज, महार समाज अशा तऱ्हेचे सगळे समाज त्यामध्ये संरक्षणाच्या मध्ये सुरुवातीला तोंड द्यायला होते. आणि गावागावामध्ये सुद्धा त्यांचा विचार हा जो होता तो जातीव्यवस्था कमीत कमी कशी व्हावी त्या काळाच्या अनुरूप पाहिलं गेलं तर अशा तऱ्हेचा विचार होता. आणि याला छेद देणारा गोष्ट जर कुठं झाली असेल तर ती पेशवाईच्या नंतरच्या काळामध्ये थोरल्या शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर झाली. आणि म्हणून त्यांची हिंमत झाली की शनिवार वाड्यासमोर बाजीरावांचा पुतळा उभा करत असताना त्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या दोन्ही बाजूला शेणकुटं थापतात तसं मल्हारराव होळकर आणि महाजी शिंदे यांचे मुखडे छापलेले आहेत. खरं म्हणजे
हे सगळं उभं राहिलं. त्यामध्ये कोणी कोणी भाग घेतला हे जर पाहिलं आपण तर त्यामध्ये आपल्याला गायकवाड दिसतात, पवार दिसतात, कळंबीचे इनामदार दिसतात, आणखीन शिंदे होळकर दिसतात. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये खरं लढले ते कोण लढले? हेच लढले. आणि लढायचं क्रेडिट कोणी घेतलं तर पेशव्याने घेतलं. आणि याच काळामध्ये पुन्हा ब्राह्मण्यशाहीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढं झेप घेतली. आणखीन लोकांच्यावर जातीव्यवस्था लादायला सुरुवात केली आणि स्त्रियांच्यावरचे अत्याचार सुरू झाले, दलितांच्यावरचे अत्याचार सुरू झाले. आणि याचा आपल्याला लाज वाटायला पाहिजे अशी गोष्ट आहे या इतिहासाची. आणि आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे अशी गोष्ट आहे ही मल्हारराव होळकर किंवा माजी शिंदे किंवा कळंबीचे इनामदार किंवा अशा तऱ्हेचे सगळे गायकवाड वगैरे सगळे होते. याने नंतरच्या काळामध्ये सुद्धा राजर्षी शाहू महाराज किंवा सयाजीराव गायकवाड यांनी तर त्याच्याही पुढे जाऊन जातीव्यवस्था अंताच्यापर्यंत भूमिका घेतली आणि जातीव्यवस्था मोडण्याच्या पद्धतीनं समतेच्या बाजूनं भूमिका घेतली. ही परंपरा आता मोडून टाकून त्या ठिकाणी पेशवेच बरोबर होते अशा पद्धतीने जे चाललेलं आहे. म्हणून आपल्याला हा खरा इतिहास पुढे आणायला पाहिजे. त्याची सुरुवात करायची झाली तर एक भव्य स्मारक हे शनिवार वाड्यासमोर हे मल्हारराव होळकर आणि माजी शिंदे यांचे भव्य जे काही पुतळे आहेत अश्वारूढ पुतळे आणि शाहू महाराजांचा शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारात आत गेल्याबरोबर एक सिंहासनाधीष्ठ असा मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. आणि साताऱ्यामध्ये त्याचबरोबर अजिंक्यतारा किल्ल्यावर ताराराणींचा पुतळा आणि मोठं एक संपूर्ण स्मारक हे त्या सगळ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर उभं राहायला पाहिजे. आणि शाहू महाराजांचा हा भव्य पुतळा तिथं उभा राहायला पाहिजे आणि त्याचा संपूर्ण इतिहासाची मांडणी त्या किल्ल्यावर झाली पाहिजे. त्याचबरोबर रायगडावर ज्या रायगडाची इब्रत ही राखण्यासाठी बलिदान केलं संभाजी महाराजांनी, त्यांचा पुतळा जिथं आता केलेला आहे, जे स्मारक केले त्याच्याविषयी आम्हाला काय म्हणायचं नाही. पण खरा कर्तबगारी जी गाजवली गेली की अभिमान वाटावा अशी ती रायगडावरून गाजवलेली आहे. तेव्हा शंभूराजांचं स्मारक हे त्या रायगडावर झालं पाहिजे. या पद्धतीनं आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी चळवळ केली पाहिजे. अशा तऱ्हेने तरुणांनी आता एकत्र आलं पाहिजे, तरुणांनी जागृत झालं पाहिजे आणि हजारोंच्या संख्येनं आपण हा बदल, ही स्मारक उभी करण्यासाठीचा बदल आहे, हा केला पाहिजे.